नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्यासाठी अखेरचे 2 दिवस शिल्लक आहेत। आज सुट्टीच्या दिवशी देखील अर्ज स्वीकारले जाणार। 17 नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा अंतिम दिवस। गवळी कुटुंबामधील आणखी एक व्यक्ती पालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये अरुण गवळी यांची धाकटी कन्या योगिता गवळी भायखळा 207 या प्रभागामध्ये निवडणूक लढवणार आहे। महाड नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये ठिणगी। शिवसेनेने सर्व 20 उमेदवार जाहीर करून एकला चलो रेचा नारा दिलाय। आम्ही लोकसभेला वाकडी मान केली असती तर सुनील तटकरेंची टांगा पलटी घोडे फरार अशी अवस्था झाली असती। मंत्री भरत गोगावले यांचा टोला। रायगड जिल्ह्यामधल्या उरण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि मनसेची युती झाली आहे। काँग्रेस स्वबळावरती लढत असताना महाविकास आघाडी आणि मनसे भाजपच्या विरोधामध्ये एकत्र येते। प्रचाराच्या पोस्टरवरती महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत राज ठाकरे यांचेही फोटो दिसतायत। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी नगर परिषदेसाठी भाजपमध्ये नगराध्यक्ष पदावरून मोठा पेच निर्माण झालाय। माजी गटनेते विलास विखार यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देण्यासाठी एक गट आग्रही आहे तर दुसऱ्या गटाचा विखार यांच्या नावाला तीव्र विरोध आहे। सांगलीमधल्या आटपाडी नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आमदार गोपीचंद पडळकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्या गटामध्ये अखेर दिलजमाई झाली आहे। 2 नेत्यांच्या उपस्थितीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी उत्तम जाधव यांचा अर्ज दाखल। पेण नगरपालिका निवडणुकीमध्ये युतीसाठी हातमिळवणी करायला गेलेल्या शिंदे सेनेला भाजपनं नाकारलं। सुनील तटकरे यांनीच यामध्ये खोडा घातल्याचा आरोप आमदार दळवी यांनी केलाय। पेणमध्ये दळवींनी नगरसेवक फोडल्यामुळे भाजप नाराज असल्याची चर्चा होतीये। नगराध्यक्ष पदावरून भाजप राष्ट्रवादीमध्ये दोस्तीत कुस्ती बघायला मिळते। पलूस नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदावरून जुंपली आहे। भाजपच्या सोनाली नलावडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। भाजपचे नेते सर्जेराव नलावडे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये उमेदवारीवरून दावेदारी सुरू होती। जिंतूरमध्ये भाजपच्या नेत्या मेघना बोर्डीकर यांची प्रतिष्ठापना ही पणाला लागलेली आहे। त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांनी एक उमेदवार उतरवलेला आहे। दुसरीकडे काँग्रेसनं सुद्धा मुस्लिम कार्ड खेळल्यामुळे जिंतूरमध्ये बिग फाईट सध्या दिसून येते। बीडमधील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते योगेश क्षीरसागर यांची पक्षाला सोडचिठ्ठी। बाहेरचे लोक येऊन ऐन निवडणुकीमध्ये प्रयोग करत असतात। पंडित कुटुंबियांकडे क्षीरसागर यांचा रोख असल्याची चर्चा होतीये तर योगेश क्षीरसागर पत्नीसोबत भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। वाशिमच्या कारंजामध्ये विधान परिषदेचे आमदार संजय खोडके, माजी मंत्री सुभाषराव ठाकरे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश। यामुळे कारंजामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला बळ मिळालं अशी चर्चा होतीये। राज्यामधल्या राजकारणामध्ये आता नवीन पक्षाची एंट्री। मेघालय राज्यामधील लोकसभेचे माजी अध्यक्ष पीए संगमा यांच्याकडून नॅशनल पीपल्स पार्टी या पक्षाची स्थापना। भारतामधील आदिवासी आणि स्थानिक समाजाच्या हक्कांसाठी काम करणं हे या पक्षाचं उद्दिष्ट आहे। मालेगावमध्ये भाजपची ताकद वाढणार। 12 बलुतेदार संघटनेचे संस्थापक बंडू काका बच्चाव यांचा भाजपमधला प्रवेश निश्चित होतोय। 28 नोव्हेंबरला मेळावा घेऊन पक्षप्रवेश होईल। सुनील गायकवाड हे देखील स्वगृही परततील। म्हसवडमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी त्यांच्या आघाडीच्या नगराध्यक्षांसह 8 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल केले। म्हसवडमध्ये शेखर गोरे यांच्या गटानं आपली वेगळी चूल मांडल्यामुळे भाजपच्या चिंतेत वाढ झाली आहे। नाशिकच्या नांदगावमध्ये शिंदे सेना आणि भाजपमध्ये युती। आमदार सुहास कांदे यांच्याकडून युतीची घोषणा। कांदेंच्या दूरदृष्टीमुळे युती केल्याचं भाजप पदाधिकाऱ्यांकडून स्पष्ट। ठाकरेंच्या सेनेचे नेते आणि मेळघाट विधानसभेचे प्रमुख सुनील चौथमल यांचा भाजपमध्ये प्रवेश। प्रवेशाच्या नंतर धारणी नगरपंचायतीमधून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केल्याची माहिती। नागपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। नागपूर जिल्ह्यामधील काँग्रेसचा एकमेव नगराध्यक्ष साजा शेख यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। सुनील केदार यांच्या पक्षांतर्गत हुकुमशाही धोरणाला कंटाळून काँग्रेसला रामराम केल्याची प्रतिक्रिया। रायगडच्या मुरुड नगरपालिकेसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी होताना दिसतेय। मनसे आणि महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार आहे। मनसेला 4 जागांवरती उमेदवारी। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सध्या सुरू आहे। शिरपूर वरवडे या नगर परिषदेसाठी भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी अमरीश पटेल यांचे बंधू भूपेश पटेल यांनी उमेदवारी अर्ज सादर केला आहे।
इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या विरोधाला डावलून भरत शहा यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी. भरत शहा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळेला पक्षानं जर आम्हाला डावललं तर आम्ही विचार करू, प्रदीप गारटकर यांचा पक्षाला इशारा. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून भंडारा नगराध्यक्षपदासाठी सुषमा साखरकर यांना उमेदवारी. प्रफुल्ल पटेल यांनी भंडाऱ्यामध्ये ही घोषणा केली आहे. कराड नगरपालिकेमध्ये 6 दिवसांच्या नंतर नगरसेवक पदासाठी 101 जणांनी तर 3 जणांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरलेले आहेत. तसंच मलकापूरला 78 जणांनी नगरसेवक पदासाठी तर 9 जणांनी नगराध्यक्ष या पदासाठी अर्ज दाखल केले. राजकीय विरोधक एकत्र चर्चा करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. खासदार श्रीकांत शिंदे, मनसेचे नेते राजू पाटील, शिवसेनेचे संपर्क प्रमुख महेश गायकवाड यांची एका लग्नाच्या समारंभामध्ये भेट झाली आहे. अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये खांडगाव फाट्यावरती भरारी पथकाची कारवाई. नाकाबंदीच्या दरम्यान 1 कोटी रुपयांची रक्कम सापडली आहे. कन्स्ट्रक्शन कंपनीची ही रक्कम असल्याची प्राथमिक माहिती. नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळतोय. पहिलं उड्डाण 25 डिसेंबर अर्थात नाताळच्या दिवशी होणार आहे. त्यामुळे दिल्ली, गोवासह 4 शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध असेल. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या सार्वजनिक न्याय अध्यक्षपदी उद्धव ठाकरेच असतील. सदस्यपदी आदित्य ठाकरेंना 5 वर्षांची मुदत. सरकारकडून या संदर्भात शासन निर्णय जारी. मीरा रोडमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उभारलं अत्याधुनिक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं कलादालन. जगामधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या कलादालनाची निर्मिती करण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिराचा गाभारा मूळ स्वरूपातच राहील. मंदिर दुरुस्तीच्या दरम्यान मूळ गाभारा पाडला जाऊ नये, भोपे पुजारी मंडळाची ही मागणी होती. तर पुरातत्व विभागाच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याची पुजारी मंडळाच्या अध्यक्षांची माहिती. मुंबईमधल्या वांद्रे किल्ल्यावरती दारूची पार्टी होत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांचा आरोप आहे. पोस्ट करत अखिल चित्रे यांनी राज्य सरकार आणि पालिकेवरती टीका केली आहे. वांद्रे किल्ल्यावरती दारू पार्टीसाठी परवानगी कशी काय देता असा सवालही चित्रेंनी विचारलाय. धारावीमधील अपात्र रहिवाशांची घरं, कबूतरखाना आणि आता भटक्या श्वानांसाठी निवारा मुलुंड पूर्वमध्ये उभारण्यासाठी स्थानिकांचा विरोध आहे. मुंबईचा भाग असूनही सापत्न वागणूक मिळत असल्याची भावना मुलुंडकरांमध्ये आहे. वाशीमध्ये कामाच्या ठिकाणी पैशांसाठी शिवीगाळ करून अश्लील भाषा वापरून नाहक त्रास दिल्याची महिलेची मनसेकडे तक्रार. मनसे सहकार सेनेचे बाळासाहेब शिंदे यांनी संबंधिताला कार्यालयामध्ये बोलावून चोप दिलाय. या महिलेची देखील माफी मागायला लावली आहे. नवले पुलावरच्या अपघात टाळण्यासाठी महामार्गावरती वाहनांची वेगमर्यादा 30 किलोमीटर प्रति तास करण्यात आली आहे. ठिकठिकाणी स्पीडगन लावून त्याची खातरजमा देखील केली जाईल. तसंच खेड शिवापूर टोल नाका इथे अवजड वाहनांची तपासणी देखील केली जाणार आहे. मद्यपी चालकांवरती एसटी महामंडळाची नजर असेल. नव्या बसेसमध्ये ब्रेथ अॅनालायझर यंत्रणा बसवली जाणार आहे. चालकानं मद्यपान केलेलं आढळलं तर बसचं इंजिन सुरूच होणार नाही. नाशिकमधल्या बीडी भालेकर शाळेच्या ठिकाणी विश्रामगृह उभारण्याच्या पालिकेच्या निर्णयाला शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडून स्थगिती. शाळेच्या ठिकाणी पुन्हा एकदा शाळाच उभारणार असल्याचं दादा भुसे यांचं आश्वासन. एपीएमसी मार्केटच्या भिंतीलगत सुरू असलेल्या अनधिकृत व्यवसायांवरती नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई. यावेळेला परप्रांतीय अनधिकृत दुकानदारांकडून अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत मारहाण. संबंधित अधिकाऱ्यांकडून पोलिसांकडे तक्रार. मुंबईतल्या नेव्हल डॉक या ठिकाणी दहशतवादी हल्ला होणार असल्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. फोनवरून धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव जहांगीर शेख असं होतं. संशयित दहशतवादी जुबेर हंगरगेकर याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये पाकिस्तानचा नंबर आढळलाय. नंबरच्या संदर्भात चौकशी केली असताना माहिती नसल्याचं हंगरगेकरचं उत्तर. हंगरगेकरच्या मोबाईलमध्ये 5 आंतरराष्ट्रीय क्रमांक पोलिसांना आढळले. पुण्यामधल्या येरवड्यामध्ये पेट्रोल पंपावरती 3 जणांकडून कर्मचाऱ्याला मारहाण. पैशांच्या वादामधून मारहाण केल्याची माहिती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींची धिंड काढली आहे. वर्ध्यामध्ये बनावट नोटा छापणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली. पोलिसांनी 500 रुपयांच्या 144 नोटा जप्त केल्या. या प्रकरणी नाशिकमधून 2 तर वर्ध्यामधून
एकाला सध्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे. धुळ्यामध्ये पेढ्यामधून गुंगीचं औषध देऊन शारीरिक संबंधांचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मुख्याध्यापकानं एका महिलेवरती अत्याचार केलाय. सलग 2 वर्षांपेक्षा अधिक काळ अत्याचार करत 60 लाख रुपये उकळल्याची या महिलेची तक्रार आहे. मुख्याध्यापक सुकलाल बोरसे याला पोलिसांनी अटक केली आहे. अहिल्यानगरमधल्या नरभक्षक बिबट्याला ठार करण्यामध्ये यश आलंय. गेल्या 15 दिवसांमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. काल मध्यरात्रीच्या सुमारास धारणगाव शिवारामध्ये बिबट्याची चाहूल लागल्याच्या नंतर वन विभागानं कारवाई केली. नाशिकच्या बेथलनगर या ठिकाणी गोळीबाराच्या प्रकरणामधील शस्त्र पोलिसांनी जप्त केली. हर्षद पाटणकर आणि राहुल पवार टोळीमध्ये वर्चस्व वादामधून गोळीबार. आतापर्यंत पवार टोळीचा म्होरक्या राहुल पवारसह 15 संशयित पोलिसांच्या ताब्यात. स्टेट बँक ऑफ इंडियानं 30 नोव्हेंबरच्या नंतर एसबीआय आणि योनो लाईटद्वारे ऑनलाईन एमकॅश पाठवण्याची सुविधा बंद करण्याची घोषणा केली आहे. यूपीआय, आयएमपीएस, एनईएफटी आणि आरटीजीएस सारखे इतर सुरक्षित पर्याय वापरण्याची देखील विनंती. ॲपल कंपनीकडून नवीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा शोध सुरू आहे. नव्या वर्षामध्ये ॲपलला नवीन सीईओ मिळावा यासाठी कंपनीचे प्रयत्न. कंपनीने अद्यापही या संदर्भात अधिकृतपणे कोणती माहिती दिलेली नाहीये. नवीन सीईओ वरिष्ठ उपाध्यक्ष जॉन टर्सन हे असू शकतात. दिल्ली स्फोटाच्या प्रकरणी हवाला अँगलनं चौकशी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तपास संस्था डॉक्टर उमर आणि डॉक्टर मुझम्मिल यासोबतच शाहीन यांच्याकडे असलेल्या पैशांची देखील चौकशी करतायत. पाकिस्तानमध्ये एका फटाक्याच्या कारखान्यामध्ये स्फोट झाला. आतापर्यंत 6 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय, तर मातीचा ढिगारा पडून 23 जण यामध्ये जखमी झाले. अमेरिकेनं अणुबॉम्बची चाचणी केल्याचा दावा होतोय. अमेरिकेनं या अणु चाचणीमध्ये F-35 लढाऊ विमानांचा वापर केला असून F-35 लढाऊ विमानांनी वॉरहेड शिवाय बॉम्ब टाकलेले आहेत. अमेरिकेमधील 2 राज्यांमध्ये झालेल्या पराभवाच्या नंतर टॅरिफच्या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प 2 पावलं मागे गेलेत. गोमांस आणि कॉफीवरील टॅरिफ हटवण्याचा निर्णय अमेरिकी नागरिकांचा वार्षिक खर्च 8 लाखांपर्यंत गेल्यामुळे ट्रम्प यांनी निर्णय घेतला. व्हिएतनाममध्ये भूस्खलनामुळे सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. हंगसोन या ठिकाणी झालेल्या भूस्खलनामध्ये 3 जण बेपत्ता झाले. चीन अंतराळामध्ये प्रयोगासाठी पाठवलेले 4 उंदीर हे आता पृथ्वीवरती परतले आहेत. त्यांना मिशन जैवविज्ञानाच्या अभ्यासासाठी अंतराळामध्ये पाठवण्यात आलेलं होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.